गडकरींच्या प्रचारात मुलांचा सहभाग, शाळेवर कारवाई. नागपूरमधील शाळेचे संचालक आले अडचणीत. भाजपचे ज्येष्ठ नेते आणि नागपूर लोकसभेचे उमेदवार नितीन गडकरी यांच्या निवडणूक प्रचारासाठी शाळकरी मुलांचा वापर केल्याचं सिद्ध झालेलं आहे. निवडणूक आयोगानं या प्रकरणी कारवाईचे आदेश दिले आहेत. नितीन गडकरी यांच्या प्रचारात शाळकरी मुलांचा वापर करून आदर्श आचारसंहितेचा भंग केल्याची तक्रार काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते अतुल लोंढे यांनी निवडणूक आयोगाकडे 3 एप्रिल 2024 रोजी केली होती. तसंच गडकरींविरुद्ध कारवाई करण्याची मागणीही केली होती. या तक्रारीनुसार निवडणुकीसंदर्भातील कार्यक्रमात लहान मुलांचा वापर करू नये असे निवडणूक आयोगाचे स्पष्ट निर्देश आहेत. तरी देखील गडकरी यांनी त्यांच्या प्रचारासाठी शाळकरी मुलांचा वापर केला. 1 एप्रिल 2024 रोजी NSVM फुलवारी हायस्कूलच्या विद्यार्थ्यांना दुपारी 12 ते 1 दरम्यान वैशाली नगर भागात गडकरींच्या प्रचार रॅलीत सहभागी करण्यात आलं. हा अत्यंत गंभीर प्रकार आहे असं या तक्रारीत नमूद करण्यात आलेलं आहे. या प्रकरणी NVM फुलवारी शाळा वैशाली नगर नागपूर या शाळेचे संचालक आणि मुख्याध्यापिका यांना सुनावणीसाठी बोलावण्यात आलं. सुनावणी अंती आणि त्यांनी सादर केलेल्या लेखी खुलाशानुसार या प्रकरणी शाळा संचालक मुरलीधर पवनीकर हे दोषी आढळून आलेले आहे. निवडणूक प्रचारादरम्यान नितीन गडकरी यांच्या स्वागतासाठी शालेय विद्यार्थ्यांचा अनावश्यकपणे वापर केल्याचं दिसून आलं. त्यामुळे शाळेच्या संचालकांवर नियमानुसार कार्यवाही करण्याचे आदेश शिक्षण अधिकारी यांना देण्यात आलेले आहे.